नमस्कार, माझे नाव रवींद्र दांडेकर, राहणार लोणी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. तर सर आज आपण तुमच्या या अद्रक पिकाच्या प्लॉटसाठी आलोय, बरोबर? हो सर. या प्लॉटला आपण अगदी बेसल डोसपासनं आपले जैविक तंत्रज्ञान वापरताय, बरोबर? हो. तर सर या प्लॉटला तुम्ही नियोजन कशा पद्धतीने केले आणि लागवड कधीची आहे, आज या प्लॉटचे वय किती आणि या प्लॉटला तुम्हाला आपले जैविक तंत्रज्ञान वापरल्यानंतर काय काय फायदा झाला आहे हे आपल्या इतर शेतकरी मित्रांना गायडन्स करा. याची जी लागवड आहे ना, हे 23 जूनची लागवड आहे. ओके. आणि याला बेसल डोस मध्ये फक्त आपण जैविक तंत्रज्ञान दिलेलं आहे. इतर कुठल्याही रासायनिक खतं किंवा कुठल्याही बेसल डोसचे किट जे असतात ते कुठल्याचे या प्लॉट साठी आपण वापरलेले नाहीये. ओके. आणि त्या जैविक तंत्रज्ञानाच्या बॅग वापरल्यामुळे आपण बघू शकतो पूर्ण प्लॉट हा हिरवागार आहे. ओके. सगळ्या कुठेही तुम्हाला पिवळा कोंब दिसणार नाही. आणि शिवाय मार्केटपेक्षा आपला जो बेसल डोसचा जो खर्च अतिशय 70-80% जवळपास खूप कमी आहे. आणि त्याचा जर रिझल्ट बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फुटवा पण अतिशय चांगला निघतोय. स्टमची जाडी पण अतिशय अंगठ्यासारखी जाड आहे. आणि शिवाय पानाची जर रुंदी बघितली तर ही 2 बोटापेक्षाही जास्त आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर ही जी मुळी आहे बघा, ही खूप मोठ्या लेवलवर मुळी डेव्हलप झाली आहे. हे एक झाड आहे, याची आपण मुळी बघितली तर किती लांबपर्यंत मुळी डेव्हलप झाली आपल्याला. ओके सर. आणि या प्लॉटमध्ये तुम्ही मगाशी नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला काहीतरी अजून चांगल्या लेवलचा बेनिफिट बघायला भेटला आहे, तो जरा सांगा. जैविक तंत्रज्ञान वापरल्यामुळे काय झालंय की आपली जमीन खूप मोठ्या प्रमाणात भुसभुशीत झाली आहे. आणि त्यामुळे काय झालं की प्लॉट संपूर्णपणे हिरवा आहे. ओके. आणि पानाची रफनेस पण खूप चांगल्या प्रकारे आणि त्यामुळे काय झालं की खूप मोठ्या लेवलच्या आपण जे करपा असतो, फवारणी असतो, ही सुद्धा खूप कमी प्रमाणात लागली. आतापर्यंत फक्त कालच एक फवारणी त्याच्यावर आपण घेतलेली. ओके. आज या प्लॉटचं वय किती सर? वय जवळजवळ 35 दिवसाचा हा प्लॉट आहे. म्हणजे आज आपण हा बघतोय, हा 35 दिवसांचा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतोय 35 दिवसांच्या मानाने प्लॉट किती सुंदर लेवलला डेव्हलप होतोय. आणि जर आपण पूर्ण प्लॉट जर बघितला, सगळा प्लॉट आपल्याला एकसारखा उगवलेला आहे. एकसारखा उगवण्यासोबत आपण इथे बघू शकतोय स्टमची साईज सुरुवातीपासून अगदी एकदम जबरदस्त अशी स्टमची साईज बघायला भेटते. तर दांडेकर सर, तुम्ही आपल्या बाकीचे जे शेतकरी मित्र आहे, आले उत्पादक जे शेतकरी मित्र आहे, त्या शेतकरी मित्रांना आपल्या या तंत्रज्ञानाबद्दल काय सांगू इच्छितात? जैविक तंत्रज्ञानाचा हेतू हाच आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे. तर या ठिकाणी आपली अतिशय कमी खर्चामध्ये की जे आपण जैविक तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि त्याचे उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला या प्लॉटमध्ये दिसत आहेत. तर बाकी इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपला खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाचा निश्चितपणे वापर केला पाहिजे. ओके सर. तुम्ही हा जो शेतकरी मित्रांसाठी संदेश दिलाय, या संदेश दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी सर. आणि आपण हे जे जैविक तंत्रज्ञान आहे, या जैविक तंत्रज्ञानाला घेऊन जो काही आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये अभ्यास केला आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.